नमस्कार, मी डॉक्टर नेहा डोणगावकर. तुम्ही आजकाल डिटॉक्सिफिकेशन हा शब्द खूप ऐकत असाल. नेमकं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय? तर डिटॉक्सिफाय करणं बॉडीला, किंवा आपण म्हणतो की लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन करायला पाहिजे. तर तुमच्या शरीरामध्ये आपण आहार घेतो, तर आहारामुळे किंवा एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे जे शरीरामध्ये हळूहळू टॉक्झिन जमा होतात, हे प्रत्येकाच्या शरीरात होतात. जेव्हा हे टॉक्झिन जमा होतात, तर ते टॉक्झिन जमा झाल्यानंतर हळूहळू आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात त्याचं एजिंग सुरू होतं. आणि जेव्हा एजिंग सुरू होतं तर बॉडीमध्ये एक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो. मग हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार झाला की आपल्याला हळूहळू आजार व्हायला लागतात. मग हे आजार सुरू झाले की ह्या आजारांची मालिका सुरू होते, एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा. तर हे सगळं जर टाळायचं असेल तर आयुर्वेद ह्या प्राचीन शास्त्रामध्ये पंचकर्म हा खूप मोठा शरीर शुद्धीसाठीचा एक आरोग्याचा भाग आहे. आपण म्हणू की पंचकर्म ही आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेदाने दिलेली देण आहे. पंचकर्माच्या ज्या पद्धती आहेत त्या खूप शास्त्रोक्त आहेत. पण हल्ली काय झाले की मार्केटमध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे आयुर्वेदिक डॉक्टर नाहीत, पण ते पंचकर्म त्यांच्या पद्धतीने करतात. तर पंचकर्म हे आयुर्वेदिक डॉक्टर जे शिकतात ते अगदी शास्त्रोक्त पद्धतीचं असतं. त्याच्यामुळे वमन, विरेचन, ज्या 5 चिकित्सा सांगितलेल्या आहे, तर त्यात स्नेहन स्वेदन हे पूर्वकर्म आहे. आणि त्याच्यानंतर वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ही 5 कर्म केल्या जातात. आणि 6वं एक शिरोधारा पण केल्या जातात. तर आपण सध्या जे म्हणतोय की डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय, तर हे जे जमा झालेलं असतं, तर आपल्या शरीरामध्ये ऊर्ध्व जत्रुगत आणि अधो जत्रुगत अशा 2 मार्गाचं डिटॉक्सिफिकेशन केलं जातं. तर जे आपल्या पोटापासून वरचं जे आहे, छातीपासून वरचं जे आहे, त्याच्यामध्ये जर सगळे दोष जमा झालेले असतील तर ते काढण्यासाठी वमन चिकित्सा केली जाते. आणि अधोग मार्गाने दोष काढण्यासाठी विरेचन चिकित्सा केली जाते. तर ह्या 2 चिकित्सा अतिशय महत्त्वाच्या मानलेल्या आहे आणि त्या विशिष्ट पद्धतीनेच केल्या जातात. जेव्हा रुग्णाला ह्या चिकित्सा करायच्या असतात तेव्हा त्याला पहिले 3 दिवस दीपनपाचन औषधी दिल्या जातात. मग त्या 3 दिवसानंतर त्याला घृतपान दिलं जातं. त्या घृतपान सुद्धा हळूहळू वाढवलं जातं. 30 ml, मग 45, या पद्धतीने ते घृतपान वाढवलं जातं. आणि मग ते 5 दिवस घृतपान केल्यानंतर 2 दिवस रुग्णाला आराम करायला सांगितलं जातं. आणि मग त्याच्यानंतर वमन किंवा विरेचन ही चिकित्सा वैद्याच्या देखरेखीखाली केल्या जाते. तर ह्या पद्धतीने जेव्हा जास्त झालेले दोष निघून जातात तर मग शरीराची शुद्धी चांगली होते. आणि मग त्याच्यानंतर ज्या चिकित्सा होतात, जसं रक्तमोक्षण आहे, तर रक्तमोक्षण जेव्हा केल्या जातं तेव्हा जर कुठले त्वचारोग झालेले आहेत तर मग जे शरीरामध्ये अशुद्ध रक्त तयार होतं तर ते रक्तमोक्षणामार्गे शरीराच्या बाहेर फेकल्या जातं. ह्याचे सुद्धा 2 प्रकार आहे. सिरावेदाने होणारं रक्तमोक्षण आणि जलौकावचरण. जलौका म्हणजे जळू नावाचा हा जो आपण जलौका म्हणतो त्याला, तो जर आपल्या शरीरावर कुठे चिटकवला तर ते अशुद्ध रक्त शोषून घेतो. आणि जोपर्यंत अशुद्ध रक्त आहे तोपर्यंत तो आपल्या शरीराला सोडत नाही. आणि जेव्हा अशुद्ध रक्त संपतं तेव्हा तो आपोआप शरीरापासून सुटतो. तर अशा पद्धतीने जलौकावचरण केलं जातं. तर अगदी चेहऱ्यावरच्या पिंपल्सपासून एक्झिमासारख्या खूप उझिंग असलेल्या स्किनला सुद्धा हे रक्तमोक्षण केलं जातं. तर आता रक्तमोक्षण करायच्या आधी सामान्य माणसाला प्रश्न पडतो की अरे, अशुद्ध रक्त म्हणजे काय? सगळंच तर रक्त एक आहे. तर जेव्हा काही लोकांना सोरियासिस सारखे किचकट आजार झालेले असतात तेव्हा त्यांच्या रक्तामध्ये काळपटपणा, रक्त थिक होणं, तर ह्या पद्धतीचं त्यांचा रक्ताचा कलर वेगळा दिसणं, तर हे अशुद्धता रक्तामध्ये आलेली असते. ती अशुद्धता कशामुळे येते? ती अशुद्धता म्हणजे आहारातून आलेले टॉक्झिन्स आणि अपक्व जर आहार असेल, तो जर आम शरीरात जमा झाला असेल तर त्याच्यातून अशुद्ध रक्ताची निर्मिती होते. मग हे बाहेर काढण्यासाठी ह्या 2 पद्धतीने खूप चांगला उपशय रुग्णांना मिळतो. आणि रक्तमोक्षणमुळे रुग्णांना त्यांच्या स्किनवर येणारी खाज किंवा होणारी आग ही सुद्धा हळूहळू कमी झाल्यासारखी जाणवते. म्हणजे उपशय झाल्यावरची लक्षणे रुग्णांची चांगली दिसायला लागतात. तर हे रक्तमोक्षणामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर नस्य हा प्रकार खूप चांगला आहे. नस्य कशासाठी असतं की ज्यांना
ऊर्ध्वजत्रुगत विकार आहे, ज्यांना सायनसचे आजार आहे, वारंवार होणारी सर्दी आहे, काही कानाचे विकार आहे, मायग्रेन सारखे आजार आहे, अशा लोकांना नस्यकर्मामुळे खूप चांगला उपशय मिळतो. आणि जर रुग्ण आजारी जरी नसेल तरी नस्य केलं तर तुमच्या डोळ्याला येणारी चमक आणि कानाचा जो आपण कानाचं म्हणतो की आम्हाला व्यवस्थित ऐकू येते, तर ते चांगलं ऐकू येणं हे जे आहे तर ते त्याच्यामुळे जास्त होतात. आणि नाकाच्या मार्गातून जे काही नासा मार्गातून जे विकार असतात किंवा सारखं शिंका येणं, वारंवार सर्दी होणं, नाक चोंदल्यासारखं वाटणं, आपण म्हणतो की नाकाचा पडदा वाढला, तर DNS म्हणतात त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा नस्याने खूप चांगला उपशय मिळतो. त्याच्यामुळे नस्य चिकित्सा सुद्धा श्रेष्ठ मानल्या गेलेली आहे. आता शिरोधारा जर करत असेल तर त्यांनी काय होतं, तर आत्ताच्या काळामध्ये हल्ली जो स्ट्रेस असतो तो खूप जणांना स्ट्रेस आहे. तर त्या स्ट्रेसमुळे डोकं शांतच राहत नाही असं आपण म्हणतो. तर ज्यांना शिरोधारा केल्या जाते, ही 8 ते 10 दिवस जर रेग्युलर शिरोधारा रुग्णांनी करून घेतली तर त्याचा स्ट्रेस कमी होतो, त्याची एन्झायटी कमी होतो. काही पेशंटला जे डिप्रेशन असतं त्याच्यासाठी सुद्धा शिरोधारा हे उत्तम मानलं जातं. आता बस्ती चिकित्सा हा खूप मोठा भाग आहे बस्तीचा. बस्ती कर्म हे सगळ्यात श्रेष्ठ कर्म मानल्या गेलेलं आहे. तर बस्ती हे तेलाचा पण बस्ती असतो, काढ्याचा पण बस्ती असतो. त्याला निरुह बस्ती, अनुवासन बस्ती, मात्रा बस्ती असे वेगवेगळे प्रकार आहेत. ते बस्तीमुळे सुद्धा तुमच्या शरीराची शुद्धी खूप चांगली केल्या जाते. आताच एक उदाहरण घ्या की एखाद्या रुग्णाची त्वचा खूपच ड्राय आहे आणि ड्राय त्वचेमुळे होणारे आजार आपण 2 गृहीत धरतो. एक्झिमा सुद्धा ड्राय स्किननी होतो आणि सोरियासिस सुद्धा ड्राय स्किननी होतो. तर अशा लोकांना जर तेलाचा मात्रा बस्ती दिला तर त्यांना खूप चांगले रिझल्ट्स येतात. रुग्णाचा जो ड्रायनेस आहे तो त्याला कमी झाल्यासारखा वाटतो. संधिवातासारखे आजार आहे त्यांना जर तेलाचा बस्ती दिला गेला तर त्यांना पण संधिवातासाठी खूप चांगला त्याचा फायदा होतो. तर असे अनेक वेगवेगळे जे आजार आहेत त्या सगळ्या आजारांसाठी पंचकर्म सर्वश्रुत आहे. तर त्याच्यासाठी पंचकर्म जर तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला नंतर दिल्या जाणारी औषधी ही उत्तम गुणकारक असती आणि त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो, कारण आधीच शरीराची शुद्धी झाली आहे. त्याच्यामुळे नंतरची जी चिकित्सा आहे ती उत्कृष्ट चिकित्सा केल्या जाते. त्याच्यासाठी तुमच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होणं अतिशय गरजेचं आहे. आता हल्ली तरुण मुलांना वाटतं की आम्ही तर तरुण आहे, आम्हाला काय डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे. पण नाही, प्रत्येकाच्या शरीरामध्ये तो उत्तम आहार जरी घेत असला तरीही आहारातून आणि आपल्या रेग्युलर लाईफमधून टॉक्झिन्स शरीरात राहतातच. ते बाहेर काढल्याने पंचकर्मामुळे जे डिटॉक्सिफिकेशन होतं आणि लिव्हरचं कार्य पण उत्तम प्रकारे चालतं. त्याच्यामुळे आपलं आपण दीर्घायुष्य पण होतो, आजारापासून पण दूर राहतो. असे अनेक फायदे आहेत. आपलं स्वस्थ वृत्त हा जो एक वेगळाच विभाग आहे, विषय आहे आयुर्वेदामध्ये. तर तुम्ही स्वास्थ्य कसं राखलं पाहिजे याच्यासाठी पंचकर्माचा खूप फायदा आहे. पंचकर्मासोबत योगा आणि प्राणायाम हे सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेले आहे की जेणेकरून तुम्ही तुमचे योगा आणि प्राणायामनी पण तुमचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्हीही उत्तम राखू शकता. तर याच्यासाठी आपल्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनामधून तुम्ही वेळ काढून पंचकर्म शास्त्रोक्त पद्धतीनेच करून घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.